ऑलराईट. मला असं वाटतंय थोडंसं नेटवर्क अनस्टेबल आहे. ते स्टेबल होईपर्यंत आपण आपल्या रिव्हिजनला सुरुवात करूया. आपण जो आपला शेवटचा केमिस्ट्रीचा धडा सुरू केला होता, जो होता पदार्थ आपल्या वापरातील, आपण त्याच्या भरपूर गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. बघा, मी तुमच्यासमोर पीपीटी शेअर करते. थोड्या वेळानंतर मी माझा कॅमेरा पण ऑन करेन. आताशी मला तुमचा आवाज नीट येत नव्हता आणि मी जशी हळू मूव्ह करते असं दिसत होतं. याचा अर्थ थोडंसं नेटवर्क वीक आहे. ते चांगलं स्टेबल होईपर्यंत आपला अभ्यास आपण सुरू करू. कॅमेरा नंतर ऑन मी करेनच. पदार्थ आपल्या वापरातील या धड्यामध्ये आपण आपल्या दैनंदिन वापरातल्या अनेक गोष्टींचा अभ्यास केला. आधी आपण विचार केला की आपल्या आजूबाजूला जे पदार्थ आहेत ते नक्की कशा कशाचे बनलेले असतात. अनेक पद्धतीचे हे पदार्थ असतात. काही धातूचे असतात, काही अधातूंचे असतात, काही आम्ल असतात, काही आम्लारी असतात आणि काही आम्ल आणि आम्लारी दोघंही नाही आणि ते क्षार या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजेच काय, काही वस्तू लाकडाच्या आहेत, काही काचेच्या आहेत, काही प्लास्टिकच्या आहेत, काही कापडाच्या आहेत. अशा अनेक प्रकारच्या वस्तू आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांना आपण पदार्थ म्हणतो. पण ह्या पदार्थांचं वर्गीकरण आपण जर केलं तर त्याच्या केमिकल म्हणजे त्याच्या रासायनिक गुणधर्मांचा विचार आपण जर केला तर आपण त्याच्यामध्ये त्याचे आम्ल आणि आम्लारी धर्मी, नाही तर ह्या दोनही गोष्टी नसलेले क्षार असे 3 गट करू शकतो. ह्याचा आपण ऑलरेडी एक डिटेलमध्ये अभ्यास केलाय 8वीत असताना. आम्ल, आम्लारी आणि क्षार यांची ओळख, बरोबर. आता ह्या धड्यामध्ये आपण आम्ल आणि आम्लारी दोनही नसलेले असे पदार्थ म्हणजे काय, त्याला आपण क्षार म्हणतो. मग क्षारांमध्ये H+ आणि OH- हे दोनही आयन नसावे. जर H+ असेल तर तो काय असेल, आम्ल असेल, आणि OH- असेल तर तो काय असेल, आम्लारी असेल. तर आम्ल आणि आम्लारी हे दोघंही आपल्याला नको आहेत. म्हणजे त्या पदार्थांमध्ये काहीही झालं तर त्याच्या रचनेमध्ये, त्याच्या रेणुसूत्रामध्ये H+ OH- आयन नसावे. आणि मग त्याच्यामध्ये दुसरे कोणतेही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे कॅटायन, एनायन हे असतील तर ते एकमेकांची आयनिक बंध बनवतील आणि मग त्यातनं जे काही बनतील ते क्षार असतील. असा ह्याचा सामान्य विचार आहे. अनेक प्रकारचे क्षार आपल्या आजूबाजूला असतात. त्यातलं सगळ्यात आपलं दैनंदिन वापरातलं आहे जे खाण्याचं मीठ, बरोबर. त्याला आपण सोडियम क्लोराईड म्हणतो. समुद्राच्या पाण्यामधनं ते आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं. पण जसं समुद्राच्या पाण्यामधनं आपल्याला NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड मिळतं, तसेच बाकीचेही इतर क्षार मिळतात. समुद्रामध्ये अनेक प्रकारचे क्षार आहेत. समुद्र हा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या क्षारांचा साठा आहे. समुद्रामध्ये भरपूर पाणी आहे, आपल्याला माहिती आहे. धक्के बसत जात. मला समजेल की हे पाणी खूप खारट असतं, अंगाला खाज सुटते आणि चवीला पण ते अतिशय खारट लागतं. त्याच्यामध्ये जसं हे सोडियम क्लोराईड असतं तसं ह्याच्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड असतं, मॅग्नेशियम सल्फेट असतं, मॅग्नेशियम ब्रोमाइड पण असतं, कॅल्शियम कार्बोनेट, पोटॅशियम क्लोराईड, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्षार आपल्याला पाण्यामध्ये मिळतात. आता या क्षारांचा वापर वेगवेगळ्या रिएक्शन्स मध्ये केला जातो. काही वेळेला औषधं बनवताना, काही रासायनिक कंपन्यांमध्ये, काही रासायनिक अभिक्रिया करताना, अशा ठिकाणी हे वापरले जातात. तर ह्या क्षारांचं पण पीएच मूल्य काय असेल ह्याचाही आपण विचार केला होता. तर क्षारांचं पीएच मूल्य हे त्याच्यामध्ये भाग घेतलेल्या आम्ल आणि आम्लारी व्यतिरिक्त असलेल्या H+ आणि OH- ह्या दोघांच्या काय बरं म्हणतो आपण, त्यांच्या कॅपॅसिटीवरती असतं. जर त्याच्यामध्ये असलेला कॅटायन स्ट्रॉंग असेल तर तो काय असतो, स्ट्रॉंग अल्कली. म्हणजेच काय, जर धनप्रभारित आयन त्याच्यामध्ये जो असतो तो जर स्ट्रॉंग असेल, स्ट्रॉंग म्हणजे खूप रिॲक्टिव्ह असेल, जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, तर असे क्षार कोण असतात, आम्लारी धर्मी असतात. पण जर त्याच्यामधले क्लोराईड, सल्फाईड, ब्रोमाइड असे हे जे अनायन्स म्हणजे निगेटिव्ह ग्रुप जे असतात ते जर स्ट्रॉंग असतील तर तो काय असतो, एक अल्कलाईन ऍसिडिक असा तो क्षार असतो. ऍसिडिक म्हणजे आम्लधर्मी असा तो क्षार असतो. आता जे मीठ आपण खातो त्या मिठामध्ये Na आणि Cl हे दोघंही तोडीस तोड आणि अपोजिट अशा
त्याबरोबर म्हणतो आपण रिॲक्टिव्हिटीचे ऍनायन आणि कॅटायन एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे त्या दोघांची अभिक्रिया होते शून्य आणि ते खाण्याचं मीठ जे आहे ना आपलं साधं मीठ ते आहे उदासीन. उदासीन म्हणजे त्याच्यामध्ये आम्ल आहे ना आम्लारी आहे. ठीक आहे. मग साबण, धुण्याचा सोडा, बेकिंग सोडा ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला माहितीये की Na म्हणजे सोडियमचा वापर आहे, म्हणून हे सगळे आम्लारी धर्मी असतात. आता सोडियम क्लोराईड साधं मीठ म्हणजे काय हे आपण डिस्कस केलं होतं. आपण रिवाइज करतो कारण आज आपला हा धडा संपणार आहे बघा. साधं मीठ NaCl त्याचं पीएच आहे 7, त्याचा स्वरूप रंगहीन आणि स्फटिकी असं ते एक पांढऱ्या पांढऱ्या रंगाचं मीठ आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतं. चवीला खारट असतं. आता त्याचे उपयोग काय असतात? सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? सोडियम क्लोराईडमुळे ना पाण्यामध्ये इलेक्ट्रोलिसिस होऊ शकतं. म्हणजेच काय? विद्युत वहन पाण्यामधून जेव्हा इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस केली जाते की नाही, त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड साध्या पाण्यामधनं जर इलेक्ट्रिसिटी पास होत नसेल, त्याच्यामध्ये मीठ घातलं तर त्याच्यामध्ये आयन्स येतात ना, सोडियम Na+ आणि Cl- तर त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी येते. जर ह्याचं नाव सोडियम क्लोराईड आहे, त्याच्यापासून आपल्याला सोडियम हा धातू पण मिळतो आणि क्लोरीन हा वायू पण मिळतो. दुसरं महत्वाचं, सोडियम पासून जे आणखी मोठ्या मोठ्या क्षारांची निर्मिती केली जाते, जसं की सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट, अशा अनेक क्षारांच्या निर्मितीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला सोडियम क्लोराईडचा वापर केला जातो. आणि बाकी तर आपल्याला माहितीच आहे की हे आपल्या अन्नामध्ये रुची वाढवण्याकरता, चव वाढण्याकरता आपण सोडियम क्लोराईड वापरतो. दुसरं, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे NaHCO3, बरोबर. आपल्याला माहिती आहे हे पण पांढऱ्या रंगाचं असतं, अस्फटिकी. ह्याचे काही क्रिस्टल्स नाही आहेत, नुसतेच पावडर आहे. आणि याचा पीएच आहे 8 ते 9. मग याचा उपयोग काय असतील? आपण कॉमन सेन्सचा वापर करून पण याचा उपयोग सांगू शकतो. जर हे आम्लधर्मी आम्लारी धर्मी हे बेसिक आहे, त्याचा सगळ्यात महत्वाचा वापर कुठे असेल? क्लिनिंगसाठी. आपल्याला माहिती आहे ना की बेसिक पदार्थांपासून हे क्लिनिंगचे रिएजंट्स बनतात. आता हा त्याचा सगळ्यात कॉमन सेन्स असलेला उपयोग आहे. आपल्याला माहिती आहे बेसिसचा वापर आपण क्लिनिंग करता करतो. तर ओव्हन धुण्याकरता असेल किंवा काही इलेक्ट्रॉनिकची भांडी असतात किचन मधली, जी चिकट असतात, ग्रीस बीस त्याच्यामध्ये असतं, किंवा ऑइल, घी, बटर ह्या सगळ्यामुळे खराब झालेले जे काही पदार्थ म्हणजे किचन मधली भांडी त्याला धुण्याकरता जनरली याचा वापर होतो. दुसरं, ह्याचा उपयोग खाण्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा होतो, म्हणून तर हे खाण्याच्या भांड्यांना पण क्लीन करण्याकरता वापरतात ना. जसं केक, ढोकळा, इडली ह्या सगळ्या गोष्टी कशा फ्लपी असतात ना, अशा मऊ आणि पोरस, तर त्याच्यामध्ये ते जे सच्छिद्रता आणण्याकरता वापरलं जातं त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट ही पावडर टाकतात. त्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड गॅस हा खूप इझिली बाहेर पडतो. बघा त्याचा फॉर्म्युला आहे NaHCO3, बरोबर. तर जेव्हा तुम्ही त्याला गरम करता तर ते CO3 मधला CO2 हा गॅस आरामात बाहेर निघून जातो. CO2 गॅस बाहेर पडला म्हणजे आपण जे काही खाऊ त्याला बारीक बारीक छिद्र पडतात आणि त्याचं असं एकदम असं मऊ असं स्पॉन्जी असं स्ट्रक्चर बनतं. मग ज्या ज्या पदार्थांमध्ये असं स्पॉन्जी स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं ना, त्या सगळ्यामध्ये सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जातो. ह्याचा पीएच 8 ते 9च्या मध्ये असतो. हा खूप स्ट्रॉंग बेस नाहीये, म्हणूनच ह्याचा वापर आपल्या पोटामध्ये जेव्हा ऍसिडिटी होते की नाही, ऍसिडिटी, लग्नाच्या प्रोग्राम मध्ये डान्स करता करता लोक, ढोकळे खाणारे लोक, समोसे खाणारे लोक एकदम ऍसिडिटी तुम्ही बघितलं असेल ना टीव्हीवरच्या ऍड, त्याच्यामध्ये असंच असतं बघा. असा कार्यक्रम चाललेला असतो कुठला तरी आणि अरे मला वाटलं की मीटिंग बंद झाली की काय. ठीक आहे, तर बघा माझा आवाज तुम्हाला येतोय का? तर मी माझा कॅमेरा ऑन केलाय मुद्दाम. तर ते लग्न बिग्नाच्या ऍड असतात आणि त्याच्यामध्ये लोक असे डान्स करत असतात, समोसे खाताना ऍसिडिटी, आणि मग ते बसतात एका ठिकाणी. मग कोणतरी येतं, इनोलो, ये अँटासिड लो, ये गोली लो, असं सगळं त्यांना घ्यायला सांगतात. ते गोळी घेतल्यावर 5-6 सेकंदात लगेच जाऊन ते नाचू शकतात, समोसे खाऊ शकतात. असं का होतं? आपल्या पोटामध्ये जे ऍसिड असतं त्याच्यामुळे ऍसिडिटी होते. त्या ऍसिडिटीला न्यूट्रलाइज करण्याकरता त्याच्यामध्ये बेस टाकायला पाहिजे. मग असा बेस टाकला पाहिजे जो स्ट्रॉंग तर आहे पण आपल्या पोटाला त्याचा काही त्रास होणार नाही. मग अशा सगळ्या अँटासिड्स मध्ये सोडियम बायकार्बोनेट टाकलं जातं, जे पोटातल्या ऍसिडला न्यूट्रलाइज करतं.
पण दुष्परिणाम करत नाही. ठीक आहे. आणि मग अग्निशमन करणाऱ्या यंत्रामध्ये आपल्याला माहितीये खालच्या बाजूला जी पावडर असते ती असते NH CO3, वरच्या बाजूला सल्फ्युरिक ऍसिड. तर ती त्यातलं वरचं ते झाकण असं पडलं खाली की ते H2SO4 खाली जातं आणि मग एकदा त्याच्यातनं CO2 गॅस बाहेर आला की आग विझवली जाते. तसंच ना अग्निशमन करणारे लाल लाल डब्बे त्याच्यामध्ये NaHCO3 ही पावडर ठेवलेली असते. आता ब्लिचिंग पावडर हे एक ऍडिशनल प्रोडक्ट आहे. ब्लिचिंग पावडर म्हणजे विरंजक चूर्ण, पांढऱ्या रंगाची पिवळसर पांढरी अशी ही स्थायू क्रिस्टल नाहीये, नुसती जशी अमोर्फस पावडर आहे. पीठ कसं असतं तसं. नाव आहे कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड. कॅल्शियम ऑक्झिक्लोराईड ह्याचा मुख्य उद्देश वापरण्याचा असा आहे की जिथे जिथे क्लोरीन पाहिजे, पण क्लोरीन मिळवणं सोपं नाही. क्लोरीन इज अ गॅस, शिवाय तो रिएक्टिव्ह गॅस आहे, एका ठिकाणी बसतही नाही. मग त्याला काय करायचं, CaOCl2 म्हणजे ब्लिचिंग पावडरचा वापर करायचा. त्यातनं हळू 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 क्लोरीन गॅस आपल्याला मिळेल, गरज येते आणि काम म्हणून ब्लिचिंग पावडरचा वापर सगळ्या ठिकाणी करतो. जसं स्विमिंग पूल क्लीन करणं असेल, पाण्याच्या टाक्या क्लीन करणं असेल, बरोबर, जलतरण तलाव, प्यायचं पाणी, कपडे धुण्याचं विरंजन करणं म्हणजे त्याला ब्लिचिंग करणं. जिकडे जिकडे पाण्याचे साठे, रस्त्यावर कचरा पडलेला आहे असे सगळे एरिया आहेत, डम्पिंग ग्राउंड आहेत, त्याला पण क्लीन केलं पाहिजे. केवढे तरी जम्स असतात, मग त्याला तिथे क्लीन करण्याकरता असे ब्लिचिंग पावडर टाकले जाते. बरं, नंतर धुण्याचा सोडा. इट इज यूज टू क्लीन द थिंग्स. काही असू शकतं, भांडे, कपडे, केस, अंग, जे काय तुम्हाला धुवायचं त्याच्यामध्ये वॉशिंग सोडा वापरला जातो. त्याचं pH 11 ते 12 आहे. व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग बेस. काळ्या रंगाचं गंधहीन चूर्ण आहे, पण जसं आपल्याला माहिती आहे याचं कामच आहे क्लिनिंग, बरोबर. तर हे अशा सगळ्या वेगवेगळ्या क्लिनिंगच्या याच्यामध्ये वापरलं जातं आणि दुष्फेन पाणी सुफेन करण्यामध्ये पण हे महत्वाचा रोल प्ले करतं. कसं हे आपण मागच्या वेळेला ऑलरेडी बोललो होतो. मग आपण बोललो होतो किरणोत्सारी पदार्थ. मागच्या वेळेला आपण हे खूप डिटेलमध्ये डिस्कस केलेले. असे पदार्थ म्हणजे अशी मूलद्रव्य ज्यांच्या न्यूक्लियसमध्ये, ज्यांच्या केंद्रकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या भरून ठेवलेली आहे. अशा सगळ्या केंद्रकांना फुटल्यानंतर त्याच्यामधनं काही प्राण बाहेर पडतात, ज्याला आपण रेडिएशन्स म्हणतो. ते 3 प्रकारचे असतात, अल्फा, बीटा आणि गॅमा. तुम्हाला मागच्या वेळेला पण मी जसं सांगितलं होतं की एखादी पिशवी आहे प्लास्टिक, त्याच्यामध्ये आपण सामान कोंबतोय 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 कोंबतोय, त्या कॅपॅसिटीच्या पलीकडे जेव्हा आपण त्याच्यामध्ये वस्तू कोंबणार तर ते आपोआप फुटेल. सेम होतं. सुरू सुरू ओके, ठीक आहे. ओके, सॉरी, थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे मला जरा शंका आली. बरं, ठीक आहे. तर आता आपण हे बघत होतो की आपल्या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेसचा जो पार्ट आपला सुरू होता, पीपीटी मध्ये आपण जो ऑलरेडी बघितला, त्याला पुस्तकातनं मला तुम्हाला सांगायचंच होतं, कारण मला ते अल्फा, बीटा, गॅमा या 3 रेडिएशनचं तुम्हाला चित्र दाखवायचं आहे. बघा, त्याच्यामध्ये अल्फा, बीटा, गॅमा ह्या 3 प्रकारची जी किरणं असतात ती कशी येतात, या किरणोत्सारी पदार्थांमधून अल्फा, बीटा आणि गॅमा अशा 3 प्रकारची किरणं बाहेर येतात. असं का होतं, तर ह्या किरणोत्सारी पदार्थांच्या केंद्रकामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा आहे. ही ऊर्जा बाहेर फेकून देण्यासाठी त्याला काहीतरी करायला पाहिजे ना. मग ते काय करतं, मध्येच स्वतःच काहीतरी रेडिएशन बाहेर टाकतं. तो अल्फा असेल किंवा बीटा असेल किंवा गॅमा किरण असू शकतो. तर अल्फा किरण, बीटा आणि गॅमा याचं मस्त कंपॅरिझन आपल्याला इकडे दिलेलं आहे. आणि वरती ह्या किरणोत्सारी पदार्थांचा शोध कसा लागला, त्याच्यानंतर कोणी कोणी त्याच्यावर काम केलं, ह्या सगळ्याचा एक मस्त इतिहास आपल्याला दिलाय पुस्तकामध्ये. तो सगळा आपण मागच्या वेळेला बोललोय. आज आपण अरे ह्याचा पुढचा भाग बघतोय आणि मग सगळ्यात शेवटचा तर किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग सुद्धा आपण बघितला होता की आपण त्याला अनेक ठिकाणी वापरतो. विशेष करून ही समस्थानिकं जर तुम्ही कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये लागणारी जी औषधं असतात त्या औषधांमध्ये तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या मूलद्रव्यांची किरणोत्सारी समस्थानिकं त्याच्यामध्ये वापरलेली आहेत. त्याचबरोबर कृषी, उद्योगधंदे आणि वैज्ञानिक संशोधन या सगळीकडे यांचा वापर केला जातो. ठीक आहे. आता
कृत्रिम आणि नैसर्गिक किरणोत्सार ह्याच्यावरती, याच्या कृत्रिम किरणोत्सारावरती हे जे दोघं आहेत ना, नवरा बायको, ह्या दोघांनी रिसर्च केला आणि त्यांना त्याच्यावरच नोबेल प्राइज मिळालं. फ्रेडरिक जोलियो क्युरी आणि आयरिन जोलियो क्युरी. आय थिंक हे आय एम नॉट व्हेरी शुअर अबाउट देम, पण हे मॅडम क्युरी यांची मुलगी जी होती तिला पण नोबेल प्राइज मिळालं होतं असं मी वाचलं होतं एकदा. पण त्यांच्या रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या रिसर्चचाच हा सेकंड पार्ट होता, म्हणजे तो पुढे कंटिन्यू झाला होता, हे मात्र नक्की मला माहिती आहे. ठीक आहे, पुढच्या वेळेला मी तुम्हाला ह्याचं कन्फर्म काय आहे ते सांगेन बरं का. ह्या दोघांना त्यांनी कृत्रिम पद्धतीने कसे काय किरणोत्सार होतात ते सांगितलं. पॉलिसायथेमिया म्हणजे तांबड्या रक्तपेशींचा रक्तातील प्रमाण वाढणं, त्याच्याकरता फॉस्फरस 32 P32 हा जो काही त्याचा आयसोटोप आहे तो वापरला जातो आणि हा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे. हाडांचा कर्करोग म्हणजेच आपल्या हाडांमध्ये सुद्धा कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा स्ट्रॉन्शियम 89, स्ट्रॉन्शियम 90, समारियम 153, रेडियम 223 हे सगळे हेवी एलिमेंट आहेत आणि त्याचे पण रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. म्हणून तर कॅन्सरची ट्रीटमेंट ही कॅन्सरच्या रोगापेक्षा पण भयंकर आहे, कारण त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या जे काही केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये असे हेवी एलिमेंट्स वापरलेले असतात जे खूप अवघड आहेत आपल्या शरीराला पचवणं, झेपणं. हायपरथायरॉइडिझम, गलग्रंथी मोठे होणे. इथे आपल्या इथे ना थायरॉइड ग्लँड आहेत, त्या ग्लँड जेव्हा मोठ्या होतात किंवा त्यांच्यामधनं योग्य प्रमाणामध्ये थायरॉइड सिक्रेट होत नाही तेव्हा त्याचा काहीतरी त्रास होतो. ठीक आहे, म्हणजे हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम अशा दोन प्रकारचे रोग त्याच्यामुळे होतात. तर त्या सगळ्यांच्यावर ट्रीटमेंट म्हणून त्या थायरॉइडच्या ट्रीटमेंटमध्ये आयोडीन 123 हा वापरला जातो. ट्यूमर ओळखणे, मेंदूतील ट्यूमरवर उपचार करताना बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60 चा वापर केला जातो. तर शरीरातील लहान ट्यूमर शोधण्याकरता आर्सेनिक 74 चा वापर केला जातो. सगळ्याच्या सगळे डेंजरस आहेत. म्हणजे आपण विचार करू शकतो की बापरे हे काय आहे, म्हणजे आर्सेनिक वगैरे तर असे विषारी आहेत, पण त्यांचे पण रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप वापरून आपण काहीतरी शोधून काढतो. डेंजरस. कृषी क्षेत्रामध्ये रोपांची जलद वाढवण्याकरता आणि अधिक उत्पन्न मिळवण्याकरता बीजाला गुणधर्म देणारी जनुक आणि गुणसूत्र यावरती किरणोत्साराचा उपयोग करून त्याच्यामध्ये मूलभूत बदल करता येतात. आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये डीएनए आहे, प्रत्येक पेशीमध्ये डीएनए आहे. त्या डीएनए मध्ये काही जनुकांची रचना आहे, बरोबर ना. ती स्पेसिफिक रचना त्या स्पीसीजची कॅरेक्टरिस्टिक आहे. जसं की आपल्या शरीरामध्ये जी काही जनुकांची मांडणी आहे, एकाखाली एक काहीतरी पॅटर्न ठरलेला आहे, त्याच्यामुळे आपण माणसं आहोत. आपल्या शरीरामध्ये असलेल्या या जनुकांच्या रेणूसूत्रांच्या एका फॉर्मॅटला जर आपण बदललं तर आपल्यामध्ये बदल होते, बरोबर. मग रोपांमध्ये फास्ट डेव्हलपमेंट व्हावी, त्यांच्या वाढीचा वेळ कमी व्हावा आणि ते चांगली सकस बी आपल्याला मिळावी म्हणून त्याच्यावरती मूलभूत बदल करायला किरणोत्साराचा वापर करतात. कोबाल्ट 60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग अन्न परिरक्षणामध्ये करतात. अन्न परिरक्षण चेक करणं की हे फूड बरोबर आहे का नाही. कांदे बटाटे यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर कोबाल्ट 60 चा मारा करतात, गॅमा किरणांचा. आपल्याला माहिती बटाटे खूप दिवस ठेवले आपण घरामध्ये फ्रीजमध्ये की त्याच्यावर त्याला ना असे हिरवे कोंब येतात आणि त्याला फुलं यायला लागतात. तसंच कांदे सुद्धा, कांद्याच्या पाती आपोआप तुम्ही ठेवलं तरी पण कांदे आणि लसणाला बरोबर पाती येतात. तर असं येऊ नये, जास्त दिवस हे टिकावे म्हणून त्याच्यावरती ह्या गॅमा किरणांचा मारा केला जातो, जेणेकरून त्यांचे ते जे सेल आहेत ना त्यांची ग्रोथ थांबून जाईल. विविध पिकांवरील संशोधनामध्ये अनुरेखक म्हणून स्ट्रॉन्शियम 90 वापरले जाते. वेगवेगळ्या रिसर्चमध्ये फूडच्या. आता आणखीन वरती आपल्याला दिलं ना ते काय बघा, औद्योगिक क्षेत्रामध्ये रेडिओग्राफी, बिडाच्या वस्तू, लोखंडाचे वितळजोड्यातील भेगा, पोकळी गॅमा किरणांच्या सहाय्याने शोधता येतात.
त्याकरता कोबॅल्ट 60, इरिडियम 192 या समस्थानिकांचा उपयोग रेडिओग्राफीमध्ये करतात. धातू कामातील दोष शोधण्याकरता पण हे तंत्र, धातू आहेत वेगवेगळे, त्या धातूंच्या मध्ये काहीतरी वस्तू बनली आहे आणि त्या वस्तूच्या मध्ये काहीतरी फॉल्ट आहे. मग अशा पद्धतीने जे काही बनलेल्या वस्तू आहेत ते शोधणार कसं तुम्ही? वरनं तर ते चांगलं दिसतंय, मध्ये काय गडबड आहे कसं कळेल? त्याच्याकरता रेडिओग्राफी. रेडिओ म्हणजे जसे की आपल्या आता बघा कुठेतरी एका ठिकाणी रेडिओचं स्टेशन असतं, तिथे गाणं सुरू झालं की आपल्या फोनमध्ये आपण त्याचा अँटिना ऑन केला किंवा रेडिओ ऑन केला तर आपल्याला त्याचा आवाज ऐकू येतो. रेडिओग्राफी, बरोबर, हे रेडिओ वेव्ह असतात. तसंच आपल्या शरीरामध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये काय लपलंय किंवा काय आहे हे चेक करण्याकरता त्याच्यावरती रेडिएशन्स टाकले जातात. जिकडे ते अडकतात ते समजतं की इथे काहीतरी गडबड आहे. जसं आपले एक्सरे काम करतात थोडंसं तसंच समजू आपण त्याला, ठीक आहे. जाडी, घनता, पातळी यांचं मापन करण्याकरता पण ह्या रेडिओग्राफीचा वापर केला जातो. किरणोत्सार पत्रे म्हणजे पत्र्याच्या आरपार किरणोत्सार केल्यानंतर ते किती जाड आहे, किती त्याची घनता किती आहे, त्याची पातळी कशी आहे, ह्या सगळ्याचा अभ्यास त्यातनं केला जातो. दीप्तिमान रंग आणि किरणोत्सारी दीप्ती रंग. पूर्वी घड्याळाचे काटे, विशिष्ट अशा वस्तू अंधारामध्ये दिसण्याकरता रेडियम, प्रोमेथियम, ट्रिटियम या किरणोत्सारी पदार्थांचे फॉस्फर बरोबर मिश्रण वापरले जायचे. ह्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, ती मी तुम्हाला सांगते. ज्या वेळेला ही रेडिओ ऍक्टिव्हिटी शोधली गेली होती ना, त्यावेळेला अतिश्रीमंत महिला, आपल्या देशातल्या नाही बरं का, त्या फिरंगी देशांमधल्याच सांगते, जिकडे रेडिओ ऍक्टिव्हिटीवरती रिसर्च सुरू होता. ही कधीची गोष्ट आहे? सेकंड वर्ल्ड वॉरची गोष्ट. तर सेकंड वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये जवळपास 1985 नाही 45-40च्या आसपासची गोष्ट आहे. 30-40-45 ह्या वर्षांच्या दरम्यानची गोष्ट. ज्या वेळेला हे रेडिओ ऍक्टिव्हिटीचं सगळीकडे सुरू होतं, गवगवा सुरू होता, रेडिओ ऍक्टिव्हिटी असं, त्याच्यातनं रेज असतात, हे असतं ते असतं. मग जे खूप श्रीमंत लोक असतात त्यांना त्या प्रत्येक गोष्टीला कॅच करायचं असतं. मग त्या अतिश्रीमंत घराण्यातल्या ज्या महिला होत्या त्यांनी त्यांच्या हातामध्ये, घड्याळामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस टाकून घेतले होते. अशी काही स्पेशल घड्याळ बनली होती, काही स्पेशल श्रीमंत लोकांसाठीच बनली होती आणि ती खूप महाग विकली गेली होती. त्याच्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आणि त्याच्यावर फॉस्फर, मग तसं चमकायचं बरं का, अंधारामध्ये किंवा कमी लाईटाच्या ठिकाणी ते घड्याळ आपोआप चमकायचं. तर त्यांना ते असं भारी वाटायचं. पण त्याच्यामध्ये किरणोत्सारी पदार्थ होते, त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत होता. आणि मग त्या सगळ्या बायकांना असे असे रोग, आजार जडले जे रेडिओ ऍक्टिव्हिटीमुळेच होतात. पण हे बिचारे त्या बायकांना माहित नव्हतं. त्यांना तर ती हौस म्हणून वापरून घ्यायचं होतं. जसं की आपल्याकडे पण बघा ना, आपण एखादी नवीन गोष्ट आली मार्केटमध्ये, माझ्याकडे पण ती असली पाहिजे म्हणून आपण घेतो. त्याला माहित नसतं की त्याचा दुष्परिणाम होतो का. जेव्हा एखादी नवी गोष्ट, जसे की ज्याच्यावर काही रिसर्च झाला नाही अजून, नुसतंच समजलं की असे रेडिएशन्स आहेत, ते वापरून लोकांनी घड्याळ बनवली आणि त्याच्यात त्यांचंच नुकसान झालं. ठीक आहे. अशा पद्धतीने ह्याचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. आता त्यांच्या पदार्थांचा, ह्या किरणोत्सारी पदार्थांचा आणि त्यांच्या प्राणांचा काय दुष्परिणाम होतो ते आपल्याला बघायला पाहिजे. बघा, किरणोत्सारी प्राणांमुळे मध्यवर्ती चेतासंस्थेला इजा पोहोचते. आपली मध्यवर्ती चेतासंस्था ही आपल्या शरीरातली ना सगळ्यात महत्वाची संस्था आहे. जर आपल्या शरीराला कुठल्याही आजूबाजूच्या गोष्टींची चेतना कळलीच नाही, संवेदना समजल्याच नाही, तर आपण जस्ट इक्विव्हॅलंट टू एक मासाचा गोळा असल्यासारखे असू. आपला मेंदू आणि आपला मज्जारज्जू हे अतिशय महत्वाचे 2 घटक आहेत आपल्या शरीरातले, जे आपल्याला आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दलचं ज्ञान देतात. आपल्याला आजूबाजूला होणाऱ्या गोष्टी समजतात कशा? कुठे आग लागली आहे, कुठे थंडी आहे, कुठे पाणी आहे, ह्या सगळ्या गोष्टी, थंड, मऊ, गरम, जे जे काही आपल्या आजूबाजूला आहे, चवी, आवाज, दृष्टी, ह्या सगळ्या, वास, ह्या सगळ्या 5 वेगवेगळ्या आपल्या ज्ञानेंद्रियांमधनं आपल्या शरीराला समजतं की आजूबाजूला काय चाललंय. पण ह्या मध्यवर्ती चेतासंस्थेलाच जर डॅमेज झाला तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, कारण तुमची बॉडीच ते कंट्रोल करतात. तुमचा ब्रेनच तुमचा बॉस आहे ना, आणि ब्रेनला फॉलो करतोय आपला मज्जारज्जू. तर ह्या दोघांवरती जर या प्राणांचा तर तुमची चेतासंस्था डिस्टर्ब होते. शरीरातील डीएनए वर या प्राणांचा मारा होऊन अनुवंशिक दोष निर्माण होतात. ही तर अशी गोष्ट आहे जी तुम्ही मेल्यानंतर पण तुमच्या शरीरामधनं पुढे जाणार आहे. अनुवंशिक दोष हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचते केले जातात. ज्या व्यक्तीच्या शरीरावरती वारंवार अशा प्राणांचा मारा झालाय, विचार करा ना, तुमच्या शरीरातले सेल, पेशी, त्याच्यावरती भडीमार होतोय कोणत्या तरी वेगवेगळ्या प्रकारच्या किरणांचा.
तुम्हाला माहित पण नाही की तुमच्या शरीरामध्ये, त्या पेशींमध्ये, त्या DNA मध्ये काय बदल घडलेत. जेव्हा हे बदल पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केले जातात, तेव्हा समजतं, ओ, हे तर काहीतरी गडबड झाली आहे. म्हणजेच अनुवंशिक दोषांच्या रूपामध्ये ते दिसतात आणि त्यावेळेला आपण काही करू शकत नाही आणि ते जेनेटिक मटेरियलमध्ये झालेले डॅमेज असतो. किरणोत्सर्गी प्राणी त्वचेला भेदून आत जाऊ शकतात. बरोबरच आहे ना? त्वचेला भेदून ते आरपार जातात. म्हणूनच त्वचेचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, ल्युकेमिया असे रोग होणारच आहेत ना. तुमच्या स्किनच्या आतमध्ये रक्त आहे. तुमच्या स्किनला ते डॅमेज करणार, बाहेर येणारी किरण त्याच्यामध्ये ते घुसणार, तुमच्या पेशींना ते अटॅक करणार. अशा पद्धतीने अनेक रोगांचं कारण हे प्रारण असू शकतं. स्फोटामुळे उत्पन्न झालेली किरणोत्सारी प्रदूषके हवे वाटे शरीरात गेल्यानंतर त्याच्यावर होणं महाकठीण असतं. बघा, किरणोत्सारी पदार्थांचा जो स्फोट झाला, त्या स्फोटामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी तयार होतात. खूप वेगवेगळी प्रदूषकं तयार होतात. स्वतः किरणोत्सारी पदार्थ, त्याच्यापासून निघणारा धूर, त्याची अजून कोळाकोळावर झालेली अभिक्रिया सगळ्यामुळे खूप मोठं प्रदूषण तयार होतं. ते आपल्या हवे वाटे नाकातोंडात जातं. झालं, नाकातोंडात गेलं की झालं ना, आपण आजारी पडलोच. समुद्रात सोडलेली किरणोत्सारी प्रदूषकं माशांच्या शरीरामध्ये जाऊन त्यांच्या मार्फत मानवी शरीरात प्रवेश करतात. हे कसं आहे माहितीये का? इट्स लाईक कर्मा. तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळेल. तुम्ही निसर्गाला ज्या गोष्टी देताय तेच निसर्ग तुम्हाला परत करणार आहे. तुम्ही किरणोत्सारी पदार्थांचा दुष्परिणाम स्वतःच्या फायद्याकरता तुम्ही त्याला वापरलं आणि त्याचा उरलेला कचरा तुम्ही समुद्रात नेऊन टाकला. समुद्रात कोण राहतं? मासे राहतात. आणि जे लोक मासे खातात त्यांच्या पोटातच ते जातं. थोडक्यात काय, जे तुम्ही निसर्गाला द्याल तेच निसर्ग तुम्हाला देणार. मग असे लोक ते प्रदूषित मासे खाऊन आजारी पडणार नाही तर काय होणार आहे? आजारी पडतात आणि मरतात. कारण त्यांनीच ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे समुद्रामध्ये सोडलं असतं. फक्त एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, खूप साऱ्या लोकांना माहितही नसतं की त्यांनी खाल्लेल्या पदार्थामध्ये विष आहे. मी काही ह्या गोष्टींवरती रिसर्च करत नाहीये, पण माझ्या रोजच्या अन्नामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. मी जिकडनं मागवलंय तिथे असा काही प्रॉब्लेम झालाय मला काय माहिती असणार आहे. आणि याचं तुम्हाला एक खरं खरं काय बरं म्हणते, रिअलिटी सांगते. आपल्या जगामध्ये ना 3 प्रकारचे देश आहेत. एक आहे विकसित देश, दुसरे आहेत विकसनशील जसे आपण भारत, आणि तिसरे आहेत अविकसित देश. म्हणजे असे देश की जे विकसनशील पण नाहीयेत, ते अतिशय म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये त्यांचं त्यांचं करतायत जे काही आहे ते. देश म्हणते बरं का, माणसं नाही. विकसित देशांना विकास करायचा म्हणजे खूप साऱ्या गोष्टींवरती पाणी सोडून द्यावं लागतं. आता आपण आपल्या देशामध्ये विकसनशीलतेकडनं विकासाकडे चाललोय. तर विचार करा, आपण कितीतरी गोष्टींमध्ये बदल करतोय. जिथे जिथे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी बेस्ट देण्याच्या भानगडीमध्ये ह्या विकसित देशांनी खूप प्रदूषण निर्माण केलंय. एक मिनिट हा. खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण निर्माण केलेलं आहे. हा, तर अशा या विकसित देशांनी खूप साऱ्या रिसर्च करण्यासाठी किंवा नवीन नवीन गोष्टी करून बघण्यासाठीच्या प्रयोगांना त्यांनी करून पाहिलं. असं नाही की त्यांनी काही चूक केली, कोणीतरी करून बघायचं असतं. त्यांनी ते केलं, त्यातनं काही गोष्टी चुकल्या, काही गोष्टी बरोबर आल्या. ज्या बरोबर आल्या सगळ्या जगाने फॉलो केल्या, पण ज्या चुकल्या त्याचं काय? किंवा बरोबर आलेल्या गोष्टींमधनं जो कसा किरणोत्सारी पदार्थांवरती जो काही रिसर्च झाला त्याचा जो काही त्याच्यामुळे काय होतं, आपल्या देशाला तसा त्रास होणार नाही, दुसऱ्या कोणत्यातरी देशाला होईल, ज्याला बिचारायला काही बोलायला तोंड पण नाही, तो त्याच्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेला, तो कुठे नॅशनल इंटरनॅशनल प्रॉब्लेम मध्ये जात असेल. पण असं सगळं केल्यामुळे बघा, जे तुम्ही देणार तेच तुम्हाला परत मिळणार. बरोबर की नाही? समुद्र हे सगळे एकमेकांना जोडलेले आहेत. आज नाही तर उद्या त्याचा परिणाम शरीरावरती कुठे ना कुठे नक्की होतो. एका माणसाने केलेल्या चुकीची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागते. बरोबर की नाही? असंच आहे. म्हणजे समुद्रामध्ये जे काही आपण प्रदूषक सोडलेत ते परत आपल्या शरीरावरती येऊन इम्पॅक्ट करतात. घड्याळावर लावलेल्या किरणोत्सारी रंगद्रव्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. आताच बोललो आपण.
वनस्पती, फळं, फुलं, धान्य, गाईचे दूध इत्यादी मधून स्ट्रॉन्शियम 90 हे किरणोत्सारी समस्थानिक शरीरामध्ये गेल्यामुळे बोन कॅन्सर, ल्युकेमिया असेही रोग होतात. आता अ हं, आता दैनंदिन जीवनातील काही पदार्थ हा आपला आजच्या धड्याचा शेवटचा भाग आहे. आता तुम्हाला वरती ना एक दुर्घटना दिलेली आहे. चेर्नोबिल अणु ऊर्जा केंद्रातील ग्रॅफाइट रिएक्टरचा स्फोट झाल्यामुळे जो काही प्रॉब्लेम झाला होता ह्याच्यावरतीचा तुम्ही व्हिडिओ बघा आणि मला पुढच्या वेळेला सांगा की तुम्हाला नवं काय समजलं याच्यात, बरं का. आता पुढे आहे दैनंदिन जीवनातले काही रासायनिक पदार्थ. आपल्या डेली लाईफ मध्ये आपण खूप साऱ्या वस्तू वापरतो, त्याच्यात काही रासायनिक पदार्थ पण असतात. सगळ्यात पहिलं आपण खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे बघूया. फूड कलर्स अँड इसेन्सेस. स्पेशली ह्या चित्रामध्ये तुम्हाला जे दिसते की नाही, मिठाई आहे, दिवाळीची मिठाई बघा. तुम्ही कुठल्याही मिठाईवाल्याच्या दुकानात जा, तुमचं स्वतःचं मिठाईचं दुकान असेल तर तुम्हाला समजेल की मी काय म्हणते. वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबी, पिवळ्या, हिरव्या अशा वेगळ्या वेगळ्या रंगाच्या तिथे स्वीट्स असतात. काही पेढे असतात, काही बर्फ्या असतात, काही आणखीन काही काय असतं. पानाचं म्हणजे आपण जे पान खातो की नाही, विड्याचं पान, त्या विड्याच्या पानाच्या आकाराची स्वीट असते. चॉकलेट पासून बनलेल्या पण वेगळ्याच आकाराच्या अशा काही गोष्टी पण असतात. सो हे सगळं कशामुळे होतं? रंगीत पदार्थ त्याच्यामध्ये घातले जातात, बरोबर की नाही. हिरव्या रंगाच्या पानाच्या आकाराची मिठाई काही खरं विड्याचं पान नाहीये. त्या स्वीट बनवतानाच त्याच्यामध्ये हिरवा रंग टाकून त्याचा काहीतरी फॉर्मॅट तसा बनवलेला आहे, बरोबर. म्हणजेच काय, खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये खाद्य रंग मिसळलेले असतात. तुम्ही चायनीज खायला गेलात, तुम्हाला एकदम असं लाल तडका भडकावाला ते दिसतं. त्याच्यामध्ये एवढं तिखट असतं का? तिखट तर असतं, पण त्याच्यामध्ये रंग पण असतो, ऑरेंजिश रेड कलर मिक्स केलेला असतो, म्हणजे आपल्याला असं एकदम लाल स्पायसी वाटतं. असे खूप सारे खाण्यापिण्याचे पदार्थ हे त्या रंगांमध्ये बुडवलेले असतात. आपल्याला कळत पण नाही की आपण रंग खातोय. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बर्फाचा गोळा. तुम्ही सगळ्यांनी उन्हाळ्यामध्ये बर्फाचा गोळा खाल्ला असेल. तो असा बर्फ असा कर्र कर्र करून त्याचा असा बॉल बनवतात, त्याच्यात काडी घालतात. मग तुम्हाला याच्यात कोणता फ्लेवर पाहिजे, तुम्ही म्हणाल काला खट्टा, ते काला खट्टा काळं कलर टाकतात. त्याच्यामध्ये लाल लाल टाकलं की एकदम असा त्याचा असा मस्त रोज इसेन्स सारखा मस्त वास यायला लागतो आणि ते छान लाल लाल गोड गोड लागायला लागतं. अशा वेगवेगळ्या रंगांच्या आणि वेगवेगळ्या वासाच्या वस्तू त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात. लोणचं, जाम, बीम सर्व. चॉकलेट खातो आपण, चॉकलेट, कच्चा आम, त्याच्यात काही खऱ्या कच्च्या कैऱ्या टाकल्यात का? नाही ना. जाम, मिक्स फ्रूट जाम, सगळे फ्रुट्स एकत्र त्याच्या लाल लाल रंगाचे दिसतात. लोणचं, शीतपेय आपण खातो बघा, हे स्लाइस किंवा मँगोला फँगोला हे सगळे त्याच्यात काही खरे आंबे आहेत का त्याच्यात? म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये हा त्या फळांचा इसेन्स असतो आणि बाकी रंग असतो. आता पॅकिंग मध्ये मिळणारं मांस, मटन, चिकन, बिकन ह्या सगळ्या गोष्टी, ह्यांना पण चांगला रंग यावा म्हणून त्याच्यामध्ये बरेचदा खाद्यरंग टाकलेले असतात, बरोबर की नाही. पण मग याचे दुष्परिणाम होतात का? होतात. जर केमिकल वापरून बनवलेले हे खाद्यरंग असतील, कृत्रिम खाद्यरंग, तर त्याच्यामध्ये शिस, पारा हे थोड्याफार प्रमाणामध्ये वापरलेलं असतं. आणि सारखं सारखं काही लोक अशी असतात म्हणजे का, त्यांना सॉसच पाहिजे रोजच, सॉस शिवाय जेवणार नाही. सॉस पोळीचा रोल डब्यात, घरी जेवायला, रात्री जेवायला. भाजी नाही खाणार, सॉस पोळी. काही छोटी मुलं पण असेल तुमच्या ओळखीची विचित्र, जाम पोळीच दे, जाम ब्रेडच दे, जाम 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 जाम. सारखं एखादी गोष्ट खाल्ल्यामुळे त्याचा दुष्परिणाम व्हायला लागतो शरीरामध्ये. लोणच्या बिणच्या मध्ये पण ते असतं. एक तर ते टिकावं म्हणून आणि चांगलं आकर्षक दिसावं म्हणून पण भरपूर गोष्टी त्याच्यात टाकलेल्या असतात, पण त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती व्हायला लागतो. खाद्य रंग वापरलेले पदार्थ तुम्ही जास्त खाल्ले, स्पेशली लहान मुलांनी, त्यांना ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसीज किंवा डिसऑर्डर असा रोग होतो. म्हणजे ह्याच्यात काय होतं, मुलं एका ठिकाणी स्वस्थ बसतच नाही, सारखे आपले कलकल कलकल, इकडे जा तिकडे जा, हे फोड ते तोड, स्वस्थता नाही शरीराला. हायपर ऍक्टिव्हिटी या शब्दाचा अर्थच आहे की बिना कामाचा आगाऊपणा. ऍक्टिव्ह चांगली गोष्ट आहे, मुलं ऍक्टिव्ह असलीच पाहिजे. हायपर ऍक्टिव्ह असेल तर डोक्याला ताप असतात, ते काही स्वतःची कामं पण नीट नाही करत. अभ्यासाला बसले की अभ्यासही सोडून देतात, खेळायला गेले खेळणं सोडतात, फोन बघायला लागले फोन सोडतात, म्हणजे ते काहीच नीट नाही करू शकत. आणि हा एक प्रकारचा आजार आहे, बरोबर. हे कशामुळे होतं? चुकीच्या गोष्टी खाल्ल्या पिल्ल्यामुळे होतं, बरोबर. आता
जर तुम्ही ह्या रंगांना अल्टरनेट बघायचं असेल तर काय घेऊ शकता? कृत्रिम कृत्रिम खाद्य रंग सोडा आणि नैसर्गिक मध्ये जा. कृत्रिमच्या विरुद्ध नैसर्गिक आहे की नाही? मग नैसर्गिक काय काय रंग देणारे घटक आहेत? लाल रंग हवा असेल तर तुम्हाला बीटरूट आहे, लाल रंगाची फुलं आहेत, त्याची फळं आहेत, त्यांचा अर्क काढून ठेवायचा आणि वापरायचा. हिरव्या रंगासाठी तर हिरव्या रंगासाठी पालक आहे, त्याच्यानंतर हिरव्या रंगाच्या अजून पुदिना अशा वगैरे एकदम ग्रीन कलर देणाऱ्या पानांचा वापर केला जातो रंग म्हणून. हे नैसर्गिक खाद्य रंग काही त्रासदायक नसतात. ते वाळवून म्हणजे ते त्या पानांना वाळवून पण तुम्ही त्याची हिरव्या रंगाची पूड बनवू शकता. पिवळ्या रंगासाठी स्वतः हळदच आहे आपल्याकडे, बरोबर? म्हणजे अशा वेगवेगळ्या रंगांचा वापर आपण करू शकतो आणि ते ते डेंजरस नाही, तुम्ही ते नीट वापरू शकता. ठीक आहे. डाय. आता डाय म्हणजे तुम्हाला सांगायची गरज आहे काय? तुम्ही बघितलं असेल खूप साऱ्या लोकांना, अगदी आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा केस रंगवण्याकरता हेअर डायचा वापर करताना तुम्ही बघितलं असेल. आणि आजकाल तर फॅशन आहे, निळ्या रंगाचे, गुलाबी रंगाचे, पांढऱ्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे. तुमचे ते कार्टून चॅनल मधले लोक पण तसेच असतात ना, ते काय ते गोकू वजिटा फजिटा असे कसेच्या कसे केस, निळ्या बिळ्या रंगाचे, हिरव्या रंगाचे असे वगैरे केस असतात. तर हे रंग कसे येतात? केसांना रंगवणं बघा, ज्यांचे केस पांढरे झालेत किंवा ग्रे झालेत, माझे पण झालेत, असे रंग देण्याकरताचे ब्राऊन, ब्लॅक किंवा बर्गंडी कलर, लाल रंग. आपल्याकडे नॅचरल डाय आहे मेहंदी. मेहंदी आपल्याकडे हाताला पण लावली जाते, लग्न कार्यामध्ये केसांना लावली जाते, अंगातली उष्णता शोषून घेण्याकरता औषध म्हणून पण वापरली जाते. पण हे झालं नॅचरल डाय. जे काही कृत्रिम आहे त्याच्यामध्ये आपण त्याच्यात काही काही केमिकल टाकतो आणि त्या सगळ्यामुळे आपल्या केसांवर, आपल्या त्वचेवर सगळ्यावरती परिणाम होतो. पण नैसर्गिक डाय बनवण्याकरता वनस्पती आणि त्या वनस्पतीचा एकत्रित असा एक काहीतरी परिपाक असतो बघा. त्याच्यामध्ये मुळं, पानं, फुलं, सालं, बिया 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 वेगवेगळ्या झाडांच्या, फळं, बुरशी, केशर. बुरशी बुरशी म्हणजे काय? एक प्रकारचं आपण त्याला म्हणतो ना, आपण खातो पण ते मशरूम. मशरूम, ठीक आहे. अशी काही मशरूम्स असतात ज्यांचा वापर केसांसाठी चांगला म्हणून आपण मशरूम्स खातो पण की नाही, भाज्या मशरूमची भाजी खाल्ली असेल तुम्ही, काय इतकी तरी असेलच. तसेच मशरूम ही बुरशी म्हणजे अंगावर किंवा भाज्यांवर चढते ती वाली बुरशी नाहीये. ही ती आहे जे काही मशरूम फॉर्मॅटमध्ये असतं ते. काश्मीरमध्ये केशरापासून उत्तम डाय बनवून त्यापासून धागे रंगवून त्याच्यापासून साड्या, शाल, ड्रेस वगैरे 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 बनवतात. ठीक आहे. ते अत्यंत महाग असतात, केशरच महाग असतं. केशराच्या रंगापासून बनवलेल्या धाग्यांपासून बनलेल्या वस्तू म्हणजे काही ज्या काही महाग असतील, पण त्या स्पेशल असतात, त्या सामान्य रंगांपासून वेगळ्या दिसतात. ठीक आहे. आता आपल्याला कृत्रिम हेअर डाय किंवा हेअर कृत्रिम डाय हे 1856 मध्ये त्या विल्यम हेनरी पर्किनने शोधलं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेट्रोलियमच्या उत्पादितांचा वापर केलेला असतो जनरली. आता याचा उपयोग कपडे किंवा केस रंगवण्याकरता करतात. रस्त्यावरील पाट्या रात्री दिसाव्या म्हणून फ्लोरोसंट रंग वापरले जातात, ते पण डाय आहेत बरं का. चामड्याचे बूट, पर्स, चप्पल ह्यांना चमकदार बनवण्याकरता पण त्याच्यावरती रंग लावतात, डाय करतात. केसांना रंग लावल्याने केस गळणे, केसांचा पोत खराब होणे, त्वचेची आग होणे, डोळ्यांना इजा होणे इत्यादी धोके संभवतात. आताच माझ्या ओळखीमध्ये एक मावशी मागच्या महिन्यामध्ये आम्ही भेटलो, असंच कार्यक्रम होता तेव्हा. तर सगळे म्हणजे आता वय पण झालंय, असं स्वाभाविकपणे वयाप्रमाणे केस हे गळतात, पातळ होतात. महिलांच्या बाबतीत तर बऱ्याच गोष्टी बदलत राहतात. तर तिचं पण एक वय जवळपास 60च्या आसपास असेल. तर तिला मी बऱ्याच वर्षापासून ओळखते, आमच्या नातेवाईकांमध्येच आहे. तर आता बघितलं तर ते सगळे वरचे केस लाल होते. म्हणलं तू केसांना मेहंदी लावली आहे का? ती म्हणाली मला मेहंदीच लावावी लागते, दुसरं काही लावलं की माझा पूर्ण सगळा चेहरा लाल होतो, सुजून जातो, डोळे बिळे माझे एकदम असे जळजळ करतात, लाल चुटूक होतात. मला कोणतेच कलर, हेअर कलर सूटच होत नाही. सगळ्या अंगाला माझ्या खाज सुटते आणि ताप येतो. म्हणजे विचार करा, जे सांगतात ना की याचा तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतो, दुष्परिणाम होतो, काही काही लोकांना किती सेन्सिटिव्हिटी असते आपल्याला कळत पण नाही. की केसांना रंग लावणं खूप सामान्य गोष्ट आहे, तुम्ही कोणालाही बघितलं असेल आजूबाजूला केसाला रंग लावून फिरतात लोक मस्तपैकी. पण काही लोकांच्या बाबतीमध्ये किती कठीण असतं, म्हणून असं त्याच्यावर लिहिलेलं असतं की नाही, ह्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, मुलांपासून लांब ठेवा. लिपस्टिक मध्ये पण कॅरामाइन नावाचा एक घटक असतो.
अरे ओठांना तर काही होत नाही, पण ते पोटात जातं. लिपस्टिक पोटातच जाते. कशा करता लिपस्टिक लावतात? ओठांवर. पण तुम्ही जे काही खाता पिता तोंडात पण जातं की नाही, तर लिपस्टिक तर आपोआप पोटात जाते. म्हणून पोटाचे विकार होतात. मुलांना हा काही प्रॉब्लेम नाहीये, मुलं काही लिपस्टिक लावत नाहीत. हे टेन्शन सगळं मुलींना आणि महिलांनाच आहे. कोणत्या पण कंपनीची कुठली पण घ्या, कशी पण घ्या, लिपस्टिक मध्ये काही ना काही केमिकल्स तर असतातच. ते पोटात जाणारच. रोज लिपस्टिक लावायची का कधी कधी लावायची हे मात्र आपण ठरवू शकतो. नैसर्गिक रंग तयार करण्याकरता वनस्पतींचा अतिवापर केल्यामुळे पर्यावरणाचा पण ऱ्हास होतो. बरं, नॅचरल कलर आपण म्हणतो, पण मग ते मिळवायचे कुठून? निसर्गात नसतं. तसं केलं की काय होणार आहे? आपण झाडांनाच तोडणार आणि काय करणार? एक प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास करणार. मग आहेत आर्टिफिशियल कलर्स, कृत्रिम रंग. हे काय आहेत? आपण जेव्हा होळी बिळीला आपलं फटाके काय म्हणतो, होळीच्या वेळेला आपण जे रंग एकमेकांच्या अंगावर टाकतो आणि त्याचे बलून बिलून मध्ये टाकून पाणी रंग एकमेकांच्या अंगावर फेकणं असं वगैरे ते चाललेलं असतं. तुम्ही होळी कशी खेळा, ओली खेळा, कोरडी खेळा, पण त्यातले जे रंग असतात जर ते कृत्रिम रंग असतील तर त्याचे दुष्परिणाम 100% होतात. काही काही आम्ही लहान होतो ना, तेव्हा तर काही मुलं ना अशी, ते रोबो कसे असतात ना, सिल्वर कलरचे रोबो, तशी येऊनच फिरायची इकडे तिकडे. समजतच नाही कोण कोण मुलगा आहे हा. रंगच पूर्ण बदलून जातो ना, पूर्ण केसांपासून पायापर्यंत तुम्हाला त्या रंगाने सोपडलं तर कसे दिसाल तुम्ही? असे फॅक्टरीतनं बाहेर आलेल्या प्रोडक्ट सारखे दिसाल. तर असे रंग अतिशय दुष्परिणाम करतात. ते एक तर निघतच नाही अंगावर. एक प्रकारचा ऑइल पेंट कसा असतो तसे असतात ते. आणि त्याच्यामुळे स्किन डॅमेज होणं, अंगाला खाज सुटणं, इन्फेक्शन होणं, अशा सगळ्या गोष्टी होत राहतात. पण हे जे सगळे रंग आहेत हे तुम्ही नैसर्गिक पण वापरू शकता. त्याचे दुष्परिणाम बघा आपल्या चित्रामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये लाल रंग सगळ्यात जास्त घातक आहे असं सांगितलं आपल्याला. त्याच्यामध्ये पाऱ्याचं प्रमाण असतं. म्हणून आंधळेपणा, त्वचेचा कर्करोग, अस्थमा, त्वचा खाजवणे, त्वचेची छिद्र कायमची बंद होणे, असे भयंकर भयंकर आजार होतात. बघा ते स्किनला इथे डॅमेज झालंय, तो कधीच न रिपेअर होणारा डॅमेज आहे. एकदा स्किन खराब झाली की झाली. मग काय करू शकतोय बघा, इथे कसं इन्फेक्शन झालंय स्किनला. असे रंग वापरू नये. काय करावं मग? नॅचरल रंग वापरावे. बीट, पळसाची फुलं, पालक, गुलमोहर ह्यांच्या वेगवेगळ्या रंगांच्या आपल्याला पावडर्स बनवता येतात आणि त्यांचा वापर करून आपण मस्तपैकी आपला आपला गेम खेळू शकतो, हो की नाही? सगळ्यात उत्तम तर आम्ही तर काय करतो माहितीये, हळदीचं पाणी पिवळ्या रंगाचं आणि गुलालाचं पाणी लाल रंगाचं, 2 रंग झाले बस झालं. जास्तीचे ते पाकिट निळे हिरवे पिवळे आणायचंही नाही, काही करायचंही नाही. पिवळा रंग, हळद आपण वापरतो ती काय अँटीसेप्टिक आहे. आणि जनरली आपला जो गुलाल असतो त्याच्यामध्ये काही केमिकल्स नसतात, तर ते बघून आणायचं. तर अशा गोष्टी आपण वापरू शकतो आपल्या कोरड्या होळीसाठी. दुर्गंधीनाशक, मग आहे टेफ्लॉन आणि मग आहे पावडर कोटिंग आणि एनोडायझिंग मृत्तिका. ह्याच्यानंतर सगळ्यात शेवटी येणार आहे पोर्सिलिन वगैरे वगैरे गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढच्या वेळेला संपतील आणि हा धडा आपल्या पुढच्या लेक्चरला पूर्ण होईल आणि मग आपला सगळा सिलेबस संपेल. आज आपण 1-2 मिनिटं फक्त पुढचा मुद्दा काय ते बघूया आणि थांबूया. आपल्याला पुढचं लेक्चर पण आहे ना आणखी. डाय झालंय आपलं आत्ताच. तर त्याच्यानंतर कृत्रिम रंग आपण आता पाहिले. दुर्गंधीनाशक म्हणजे काय? डिओड्रंट म्हणजे आपल्या शरीराला जो दुर्गंध येतो की नाही, तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही ते ऍड बघितलं असेल. खूप घाम येतो, लोक धावतायत, पळतायत, जॉगिंग करतायत, व्यायाम करतायत, घरातली कामं करतायत आणि मग स्वतःचा वास, अरे बापरे किती डॉटी स्मेल आहे. मग काय करायचं? तर तुम्ही हा डिओ वापरा, तो वापरा. आजकाल क्या चल रहा है, यहाँ पे ये चल रहा है, वहां पे वो चल रहा है, अशा पण ऍड तुम्ही बघितल्या असतील. ह्याच्यामध्ये इन जनरल काय प्रमोशन आहे की आपल्याला स्वतःला फ्रेश वाटावं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही आपल्यामुळे घाण वाटू नये. हा बेसिक त्याचा वापरण्याचा उद्देश असतो. दिवसभर आपल्याला आपलं फ्रेश वाटत राहायला पाहिजे. तर भारतीय संस्कृतीमध्ये ना अत्तर असतं, अत्तर. छान सुवासिक अत्तर, वेगवेगळ्या फुलांच्या अर्काची अत्तर असतात, ती नॅचरल असतात आणि ती नॅचरलच चांगली असतात. आपल्याकडे हाताला अत्तर लावायची पद्धत आहे किंवा इथे कानाच्या इकडे किंवा अत्तराची कुपी बरोबर ठेवून बरेच लोक फिरतात. छान सुगंध येतो. असं छोटासा हँकीवर लावून पण वगैरे चांगलं वाटतं. तर अत्तर आपल्याकडे आधीपासून असतं.
पण हे डीओ बीओ जे असतात की नाही, जे आपण ऍड मध्ये बघतो, ज्या कंपन्यांचे मोठे मोठे ब्रँड आपण बघतो, त्या सगळ्यांमध्ये ना केमिकल्स असतात आणि ही केमिकल्स आपल्या त्वचेवरती परिणाम करतात आणि त्याचा त्रास होतो. एक प्रकारे आपल्या स्किनला डॅमेज होतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये अल्युमिनियमचे संयुग आणि सिलिका ह्यांचं प्रमाण असतं. ठीक आहे. मग ज्याच्यामध्ये अल्युमिनियमच्या संयुगांचं प्रमाण कमी असतं, त्यात घामाचा वास कमी करण्याचं प्रमाण असतं. ते सर्वसाधारण डीओ बीओ हे सगळं आपण पुढच्या वेळेला डिटेलमध्ये बघूया की काय करायचं असतं. म्हणजे हे डीओ वापरायचे का नाही वापरायचं, कोणी वापरायचे आणि कसे वापरायचे, हे सगळ्याचे डिस्कशन आपण पुढच्या वेळेला करूया. आज आपण इकडे थांबूया. चला, आज आपला या धड्याचा शेवटून दुसरा भाग संपला. पुढच्या वेळेला हा धडा आपला संपला. तोपर्यंत थँक्यू सो मच. थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.